तुम्हाला या कुंभाला स्पर्श करा, आमचं अमृत नाश पावलेलं आहे, तुम्ही स्पर्श केल्यानंतर अमृत पूर्ववत होणार आहे असं आम्हाला विष्णूने सांगितलेलं आहे. त्यावेळेला माझे चोकोबा महाराज लांब 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 व्हायला लागले. हो नको असं म्हणा, मला स्पर्श करायला लावू नका. जसं तुकाराम महाराजांना ज्या वेळेला भगवंतानं आपलं वाहन पाठवलं गरुड न्यायला, हो तुकाराम महाराज वारीला आले नाही, देवाला चैन पडेना, मग काय केलं तर वाहन पाठवलं. हो जा गरुडा. रुक्मिणी माता म्हणल्या काय सारखी त्या तुक्याची चिंता करताय, द्या की लावून आणायला. म्हणलं वाहन लावून दिलं आणि आणा म्हणून सांगितलं. पण गरुड काय म्हणला, गेला. महाराज म्हणला महाराज उठा, तुम्हाला बोलवलेलं आहे देवानं, बसा माझ्या पाठीवर चला. त्यावेळेला तुकाराम महाराज सुद्धा लांब 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 फिरायला व्हायला लागले आणि लांब लांब व्हायला लागले. म्हणले नाही बाबा मी बसणार नाही. एक अभंग सुंदर आहे. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. देवानं बसायचं वाण आहे, मी त्याला स्पर्श करणार नाहीये. आसनाची किंमत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आसनाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नाही बसले तुकाराम महाराज, देवाला यावं लागलं तुकाराम महाराजांच्या साठी. तसं काय झालं की चोकोबा महाराज हात लावायला तयार नाहीत. देव विनंती करतात, देव प्रार्थना करतात, हात जोडलं, नको महाराज असं करू, तुम्ही स्पर्श केला. ज्यावेळी माझ्या चोकोबानी त्या घड्याला स्पर्श केला, अमृत पूर्ववत झालं. ही तुमची आमची ताकद आहे, आपण कमी नाहीये, समजू नका आपली दोस्ती कमी, फक्त आपण नामात राहिलं पाहिजे. हो भगवान म्हणतो तू माझ्या नामात, तर मी तुझ्या कामात. तू तुझ्या कामात असलास तर मी माझ्या धामात, मला काम नाहीत का? मला भरपूर काम आहेत. पण ज्या वेळेला तू नाव घेतोस त्यावेळेला तुझी चिंता सगळी माझ्यावर. म्हणून भगवानानं किती संतांची कामं केली आजपर्यंत. चोकोबाच्या बायकोचं बाळंत पण सुद्धा केलं का नाही सांगा? तीन कामं सुद्धा माझ्या भगवानानं केली बर का. पण नाम घेतलं तर आहे काय, देव देतो. उदार देव कसा आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा असती तू उदार. ज्या वेळेला आपला भाव घेतो हाच दुष्काळ यायला, त्याला दुसरं काय लागत नाही. तो काय बघत नाही, तू काय केलंस, किती दिलंस, काय नुसतं भावानं दिले का बघतो. पत्रम पुष्पम फलम तोयम हेम्या भक्त्या प्राशती. भक्तीनं दिलं असलं तर वाळलेलं पान मी काय करतो, वास घ्यायचा सोडतो, फुलाचा वाळलेल्या मुखीच घालतो. इतका भगवंताला काय आवडतो, भाव आवडतो. ह्या भावात अमृत आहे आणि या नामात अमृत आहे. मृत्यू लोकावरचं खरं अमृत काय आहे, नामामृत म्हणले. काय म्हणले, नामामृत. या मृत्यू लोकावर नाम अमृत आहे आणि श्रवणानं आपल्या पदरात पडतो. फाटकी जुळे असते तर काय करायचं, म्हणून मन शुद्ध करण्यासाठी काय करायचंय, भागवत ऐकायचंय आपल्याला. तसं हे अमृताची वाटणी काय केलं, भगवंताने देवांना अमृत दिलं आणि दानवांना काय दिलं, मदिरा दिली. हे का नाही सांगा. हे भगवंताचा आपल्यावर उपकार आहे. आता आपल्याला कथा गडबडीने आपण पुढे जाणार आहोत, पण मध्यंतरला एक भजन घ्यायचंय आणि आपल्याला पुढे जायचं.